ज्या प्रवासामध्ये धार्मिक स्थळे राहणार आहेत ते पहिलं सुरुवात असतं बडी बिजासन माता, ओंकारेश्वर, बमलेश्वर, खाटू श्याम, उज्जैन, महाकालेश्वर, कालभैरव व नवग्रह मंदिर असतं ते आपलं. त्यानंतर आपण वृंदावनला जातो. वृंदावनला वृंदावनला प्रेमानंदी महाराजांचं लाईव्ह दर्शन असतं. मेहंदीपूर बालाजी असतं आपलं. परसाण्याच्या राधा राणींचं भयन असतं व मथुरेला आपलं जे श्रीकृष्ण जन्मभूमी आहे ते मंदिर असतं व आग्राचं ते ताजमहल आहे ते आपण दाखवत असतो व लाल किल्ला हे 2 ठिकाणे असतात आपले आग्रामध्ये. व वृंदावनला आपलं प्रेम मंदिर, इस्कॉन, बाकी बिहारी, राधा वल्लभ एवढे मंदिर आपण एकत्र दाखवत असतो. त्यानंतर आपण पुढील प्रवास असतो जयपूरकडे. जयपूरमध्ये आपण जलमहल, हवामहल, काले हनुमानजीचं मंदिर हे आपण दाखवतो. त्यानंतर आपण पुढचा प्रवास होतो रिंगस व खाटूश्यामसाठी. खाटूश्यामजीला आपण दर्शन घेतल्यानंतर जातो सालासर बालाजी. सालासर बालाजी व नंतर पुष्कर. पुष्कर मध्ये ते डेजर्ट व ब्रह्म मंदिर आपण जे भाविकांच्या जगामध्ये एकमेव ब्रह्म मंदिर आहे ते आपण दाखवतो. त्यानंतर पुढील प्रवास असतो आपला अजमेर व चित्तोडगड साठी. चित्तोडगड मध्ये जे मीरा मंदिर आहे जागतिक जगातील एकमेव मंदिर आहे मीरा मंदिर. तिथे जे महाराणा प्रताप यांच्या शौर्यांचं ज्या गाथा आहे ते आपण ऐतिहासिक गाथा आपण तिथं बघत असतो. त्यानंतर आपण येतो पुढील मंडपिया सावरिया सेट या ठिकाणी. सावरिया सेटचे दर्शन घेतल्यानंतर आपण पुढील प्रवास असतो आपला मंदसौर. मंदसौर जे पशुपतीनाथ जे मंदिर आहे मध्य प्रदेशातील प्रसिद्ध मंदिर आहे पशुपतीनाथांचं ते मंदिरचं आपण दर्शन घेत असतो. त्यानंतर आपला पुढील प्रवास हा नाशिक साठी रवाना होतो. जय श्री श्याम.